मागच्या वेळी आणि साधारण गेले 3-4 वेळी जेव्हा आपली चर्चा झाली आणि आपल्या माध्यमातून जनतेशी बोलत असताना एक महत्त्वाचा विषय जो मुंबईतला आम्ही घोटाळा लोकांसमोर आणला तो म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता, मेगा टेंडर्स. त्याच्यात 3-4 गोष्टी प्रामुख्याने तुमच्यासमोर आणत होतो आम्ही. एक तर स्केल, की एवढे सगळे मोठे रस्ते, 400 किलोमीटरचे रस्ते, हे शक्य आहेत का. दुसरं म्हणजे स्कॅम. ह्याच्यात मी सतत सांगत होतो की साधारणपणे 48%हून जास्ती ह्या एस्केलेटेड प्राईसला कॉन्ट्रॅक्टर्सना काम देण्यात येत होतं. आणि तिसरं म्हणजे कार्टलायझेशनची शक्यता आहे, कारण 5 कॉन्ट्रॅक्टर्सना बरोबर 5 कामं मिळालेली आहेत, म्हणजे एक एक काम प्रत्येकाला मिळालेलं आहे. आपल्याला आठवत असेल जो मोठा कार्यक्रम झाला BKCमध्ये, त्याच्या आदल्या रात्री साधारण 10:30 वाजताच्या आसपास BMCने एक पत्रक काढलं. कुठेही ते जास्ती छापलं गेलं नाही, कारण 10:30 नंतर ते पत्रक आलेलं. दुसऱ्या दिवशी मोठा कार्यक्रम होता, ॲड सगळीकडे आल्या. नमा होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मोठे बातम्या आल्या, पण हे पत्रक फार महत्त्वाचं आहे. त्या स्पष्टीकरणात BMCनी उत्तर दिलं की 2दा निगोसिएशनला बोलवलं, म्हणजे 1-2दा मला वाटतं त्यांनी बोलवलं. हे त्यांनी 1दा की 2दा सांगितलं नाही, पण निगोसिएशनला बोलवलं, त्याच्यात आलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट BMCने त्या पत्रकात सांगितली आहे की कॉन्ट्रॅक्टर्सना युनिलॅटरली ॲट पार कामं दिली गेली आहेत. ॲट पार म्हणजे साधारणपणे सरासरी जो एस्टिमेट प्राईस BMCनी SOR वाढवल्यानंतर काढलेली त्याच किमतीला कॉन्ट्रॅक्टर्सना निगोसिएशन न करता, टेंडर प्रोसेस न मानता, न जुमानता कामं दिली गेली. याचा अर्थ काय होतो? पहिला अर्थ म्हणजे आम्ही जे सतत प्रश्न विचारत होतो ते योग्य प्रश्न होते. त्याच्यात कुठे ना कुठेतरी घोळ आहे, गैरवर्तन आहे, घोटाळा आहे, फिस्कल मिसमॅनेजमेंट आहे, पैशाची मिसमॅनेजमेंट आहे. आणि आपण घेतलेल्या प्रश्नांमुळे साधारणपणे 450 कोटी मुंबईचे आपण वाचवले, कारण त्यांनी ॲट पार ही कामं दिली. पण ह्याचा दुसरा अर्थ हा पण लागतो की ॲट पार कामं दिली म्हणजे ज्या किमती BMCने ठरवल्या त्या किमतीला दिली, पण त्याच्याचबरोबर युनिलॅटरली दिली, म्हणजे कुठेही चर्चा न करता दिली, निगोसिएशन न करता दिली. म्हणजे ह्याच्यात झालं आहे काय? सोप्या भाषेत BMCने किंमत ठरवली, BMCने कॉन्ट्रॅक्टर आर्बिटरीली ठरवले आणि त्यांना कामं देऊन ठेवली. कुठेही मार्केट टेस्ट केलं नाही, कुठेही अजून कोणी बिडर्स येतात की नाही हे ठरवलं नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विचारतोय BMCला की हा घोटाळा तर नाही आहे ना. पुन्हा एकदा BMCला विचारतोय मी की ह्याच्यात कुठेतरी गडबड तर होत नाही, घाई गडबड होत नाही ना, कारण एवढं सगळं मोठं काम घेतलेलं आहे, अजून मला कुठेही कामं नवीन सुरू झालेली दिसत नाही. तुम्हाला दिसतात का? मी तुम्हाला विचारतो. कॉन्क्रिटीकरणची कामं एक तर शक्य एवढी असतात का, गरज असते का, आणि ही कामं सुरू झाली आहेत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जर तुम्हीच किंमत ठरवली असेल, SOR तुम्हीच वाढवलं असेल आणि मार्केट न टेस्ट करता, निगोसिएशन न करता, टेंडर प्रोसेस न फॉलो करता आता तुम्ही युनिलॅटरली कामं दिली, म्हणजे तुम्ही टेंडर्सला तुम्ही अनादर करून तशी तशी कामं दिलीत. कुठेतरी हे कार्टलायझेशन नाही आहे ना. आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सांगतोय की ज्या मिनिटाला BMCच्या निवडणुका होतील तेव्हा शिवसेनेचं जेव्हा सरकार येईल आणि राज्यात पण सरकार येईल, ह्या पूर्ण घोटाळ्याची आम्ही सखोल चौकशी करू आणि जे ह्याच्यात कुठेही कोणाला फायदा झाला असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करू, हे आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो. पण हा झाला BMCचा विषय आणि ह्याच्यावर मी पुढे जे काही योग्य ते कायदेशीर कारवाई आहे त्याच्या पाठी लागणार आहे आम्ही. दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो जो मला आपण साधारण मागच्या आठवड्यात विचारत होतात, तो म्हणजे डॅव्हॉसचा. आता डॅव्हॉसबद्दल मला माहीत नाही आपण किती लोकांनी ऐकलं असेल. आज एक लेख पण वाचला मी की अमुक मोठी फिगर दिली आहे, 1.5 लाख कोटी आणि असं आणि तसं, जणू काय आत्ताच सगळी ही इन्व्हेस्टमेंट ह्या गेल्या 3-4 दिवसात आलेली आहे. पण थोडा खोल अभ्यास केला आपण, थोडं ट्वीट्स बघितले, थोडं त्यांच्या जे काही कामाची पद्धत आहे तिथे, कारण डॅव्हॉसला मागच्या वर्षी मी देखील गेलो, देसाई साहेब देखील होते, आम्ही सगळेच, नितीन राऊत साहेब होते, आम्ही पण तिथे जाऊन आलो आणि तिथे आम्ही कामं नीट महाराष्ट्रासाठी जी करायची असतात, तिथे जाऊन काँग्रेसमध्ये ते बोलायचं असतं, वेगळ्या वेगळ्या MOU साईन करायचे असतात, हे आम्ही पण केलेलं. आता जर आपण ह्या डॅव्हॉसच्या ट्रिपची थोडा चांगला अभ्यास केला डॅव्हॉसच्या ट्रिपबद्दल, तर असं कळून येतं की महाराष्ट्र सरकारच्या जो काही तिथे एक पवेलियन होतं किंवा महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता तो एकंदर 4 दिवसाचा असेल असं आम्हाला वाटतं, कारण 16 ते 20 असा कार्यक्रम ठरला होता. आता ह्याच्यावर अंदाजे खर्च जो आम्हाला कळत आहे आणि तो अजून वाढण्याची शक्यता आहे तो साधारणपणे 35 ते 40 कोटीच्या घरात आहे.
म्हणजे 4 दिवसासाठी 40 कोटी जर आपण पकडले सरासरी, अजूनही काही कदाचित नवीन खर्च येऊ शकतो, कारण अजून तिथे मित्रपरिवार गेलेला त्यांचा, काही वेगळ्या गाड्या वापरल्या गेल्या वगैरे, त्या खोलात मला जायचं नाही. पण हे सगळं होत असताना जर 35 ते 40 कोटी पर साधारण 4 दिवसावर खर्च येत असेल, तर पर डे खर्च जर आपण मोजला तर साधारण 7.5 कोटी ते 10 कोटी पर डे खर्च असं मोजायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 कोटी प्रत्येक दिवसाला त्यांनी तिथे खर्च केलेला आहे. ठीक आहे, मोठं पॅव्हिलियन घेतलं असेल, जे काही त्यांना खर्च, आता काय की सरकारमध्ये खर्च दाखवायचा कसा हे योग्य रीतीने त्यांना माहिती असतं. पण हे जरी झालं तरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या डॅव्होसला जाताना जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी चार्टर विमानाचा वापर केला. साधारणपणे 2 ते 2.5 कोटी ह्याच्यावर खर्च झाला असेल. हा देखील खर्च राज्यावर चाललेला आहे. मग तो MIDCतून दाखवतील की उद्योग खात्यातून दाखवतील मला माहीत नाही, ते दाखवणार खर्च. पण मुद्दा असा येतो, माझा आक्षेप ह्या चार्टर विमानाला नाही आहे, मुळीच नाही. ठीक आहे, मुख्यमंत्री चालले आहेत, काही महत्त्वाच्या बैठका असतात, जाऊ शकतात, वेळेत जायचं असेल, डेलिगेशन घेऊन जायचं असेल, तो खर्च योग्य असेल. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही कमर्शियल विमान सोडून देता आणि चार्टरचं विमान घेता, तुम्ही ते चार्टर प्लेन वेळेवर पोचायला घेता की उशिरा पोचायला घेता? कारण 16 तारीख जो पहिला दिवस होता, ज्या दिवशी अनेक बैठका होत्या, ते काही इंडस्ट्रीजचे त्यांना भेटणार होते, त्यांचे मला पण मेसेज आले की आज मुख्यमंत्री आलेच नाहीत. थोडी माहिती घेतल्यानंतर असं कळलं की मुख्यमंत्री साधारण दुपारी 3-3:15 वाजता झ्युरिकला पोचले आणि त्यानंतर 4:30-5 वाजता 16 तारखेला पोचले डॅव्हॉसमध्ये. डॅव्हॉसचा पहिला दिवस 16 तारीख होता आणि मला आठवतं की मागच्या वर्षी इथे माझ्याकडे आमचं हे पण शेड्यूल आहे, 22 मे 2022ला पहिला दिवस होता आणि आम्ही उद्घाटन आमच्या पॅव्हिलियनचं सकाळी 8:30 वाजता केलेलं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन पहिल्या दिवशी संध्याकाळी 6:30-7ला केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 40 कोटीचा खर्च, जायला चार्टर विमान, म्हणजे तुम्ही वेळेवर पोचाल ह्याच्यासाठी, आणि एवढं सगळं करून ज्या दिवशी ज्या बैठका महत्त्वाच्या असतात त्या सोडून संध्याकाळी जेव्हा डॅव्होस साधारणपणे शांत होतं, कारण बिझनेस डे हा सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7पर्यंत चालतो, पोचल्यानंतर 1-2 बैठका झाल्या असतील, पण आधीच्या ज्या बैठका होत्या त्या रद्द झालेल्या आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं शेड्यूल किंवा बैठकांचं कुठेही आम्हाला दिसलेलं नाही. तुम्ही त्यांचं CMOचं हँडल बघा, उद्योगमंत्र्यांचे ट्विट्स बघा, MIDCने तर एक सुद्धा ट्विट केलंच नाही. म्हणजे MIDCचे CEO हे तिथे गेले होते की नव्हते इथपासून सुरुवात होते, कारण आम्हाला कळतं गेले होते, पण एक सुद्धा ट्विटरच्या फोटोमध्ये नाही, एक सुद्धा फोटोमध्ये नाही. म्हणजे हा प्रकार नक्की काय? डेलिगेशनमध्ये कोण कोण होतं? अधिकृतरित्या कोण होतं? अनधिकृतरित्या कोण होतं? मित्रपरिवार सोबत गेलेले का? मग ते कुठे राहिलेले? त्याचा खर्च कोणी केलेला? गाड्यांचा खर्च कोणी केलेला? हे सगळं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. पण जसं मी सांगितलं, 4 दिवस साधारणपणे 35 ते 40 कोटीचा आज खर्च झाला. मुख्यमंत्री गेले 16 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता तिथे पोहोचले. 6-6:30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर 1-2 बैठका झाल्या, पण तो दिवस तिथेच संपला. 16 तारीख ही अशीच निघून गेली. महाराष्ट्रासाठी ज्या महत्त्वाच्या बैठका घ्यायच्या होत्या त्या सगळ्या तिथेच थांबल्या आणि घेतल्या नाही बैठका. 17 तारीख उजाडली. 17 तारखेला जर आपण बघितलं, डॅव्होसमध्ये जो दिवस सुरू होतो, जसं मी सांगितलं 7-7:30ला सुरू होतो. ट्विट्स थोडे लेट आले असतील, अपेक्षा आहे वेळेवर सुरू झाले असतील बैठका, पण जे काही MOUs करायचे होते ते मग 11-11:30 वाजता मला वाटतं त्यांची एक काँग्रेस, जी तिथे काँग्रेस बोलतात त्याला, ते म्हणजे लगेच काँग्रेसमध्ये गेले नाही, ते आधी जाणार होते, आता नाही, ते आता दुसऱ्या पक्षात गेले. पण तिकडचं जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये त्यांना बोलायला एक स्लॉट होता. योगायोगाने त्याच काँग्रेसमध्ये मला बोलायला 3 स्लॉट मिळालेले त्यावेळी. यंदा मुख्यमंत्री असताना देखील एक स्लॉट मिळाला. त्यांनी शाश्वत विकासावर मला वाटतं काहीतरी भाषण दिलेलं आहे. आता मला ते खरं ऐकायचं आहे भाषण, मी शोधतोय, कारण आरेची झाडं कापल्यानंतर, मग ते काय जंगलाच्या खालतून टनेल काढल्यानंतर मुंबईचं जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे नक्की शाश्वत विकासावर काय बोलणार हे मला थोडी उत्सुकता आहे. पण हे जरी असलं तरी 17 तारीख जे काही बैठका झाल्या असतील, लगेच 17 तारखेला संध्याकाळी 7-7:30ला तिथून निघाले आणि मुंबईला आले. म्हणजे तुम्ही विचार करा, हे एवढं हास्यास्पद आहे की जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात खरं वेळेत पोचायला पाहिजे, कारण हे नुसतं स्वतःसाठी नाही, तर हे राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे, देशासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल, जे इंटरव्ह्यू तिथे पण केलेले आपल्याच चॅनल्सवर, तिथे हेच सांगत होतो की देशात कुठेही गुंतवणूक गेली तरी महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक राज्य हे पुढे आलं पाहिजे आणि ही गुंतवणूक देशासाठी महत्त्वाची असते. पण जेव्हा आपल्या देशातले एका महत्त्वाच्या राज्यातले मुख्यमंत्रीच लेट पोचतात, कदाचित जगाला दाखवायचं असेल की आम्हाला काही पडली नाही आहे, मग दुसऱ्या दिवशी 2-3 लोकांना सांगतात की आम्ही कोणाचे माणूस आहोत आणि मग परत संध्याकाळी निघून येतात झपाट्याने.
नुसतं तुम्हाला जर सांगायचं तर तुम्ही कोणाचे माणूस आहात, तर तुम्ही इथूनच तर 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना ईमेल करू शकले असतात. त्याच्यावर 40 कोटी खर्च करण्याची गरज काय? आणि मग जो महाराष्ट्राचं जे स्टेट डिनर होतं ते सगळं झाल्यानंतर निघाले. बरं, आता ह्याच्यात महत्त्वाची आणि दुसरी पुढची बाब, हे सगळं होत असताना अजूनही कुठच्या भेटी झाल्या, कुठचं शेड्यूल काही आमच्या लोकांसमोर आलं नाही, जनतेसमोर आलं नाही. आमचं शेड्यूल मी तुम्हाला हाती देतो, तुम्ही बघा. आमच्या सगळ्या बैठका, सगळे फोटोज हे ट्विटरवर आहेत. कारण सकाळी 8:30ला आम्ही ते सुरू करायचो, 7:30पासून सुरुवात व्हायची दिवसाची, तर रात्री 10-10:30पर्यंत आमच्या बैठका चालायच्या आणि ते जग जाहीर आहे. पण ज्या कंपन्यांबरोबर यांनी MOU केलेले आहेत, काय सांगितलं होतं आपल्याला आधी, की साधारणपणे 1,37,666 कोटी एवढे MOU झालेले आहेत. बरोबर ना? एवढी इन्व्हेस्टमेंट होणार आहे. प्रपोज न्यू इन्व्हेस्टमेंट एवढी आहे, 1,37,666 crores. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की 13 डिसेंबर 2022 जेव्हा कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली, तेव्हा 4 कंपन्या ज्या त्यांनी डॅव्हसमध्ये दाखवल्या, त्या बरोबर त्याच कंपन्या, त्या 4 कंपन्या त्या 13 डिसेंबरच्या प्रेस नोटमध्ये. म्हणजे कुठच्या कंपन्या आहेत त्या? न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही चंद्रपूरसाठी, निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यासाठी, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेड ही पुण्यासाठी आणि वरद फेरो अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड ही गडचिरोलीसाठी. कंपन्या चांगल्या असतील, आक्षेप नाही. पण साधारणपणे 33,170 कोटी एवढ्या मोठ्या जो काही हा आकडा आहे, हा तुम्हाला ह्या 1,37,000 कोटीमधून काढायलाच लागेल. कारण ही धूळफेक आहे, हे खोटं बोलणं, ही लोकांची फसवणूक आहे. जे झालेली कामं आहेत, जी तुम्ही इथे जाहीर केलेली कामं आहेत, परत तिथेच जाऊन तुम्ही करताय. म्हणजे असं बघायला गेलं तर मग तुम्ही 10 वर्षाची जी पेंडिंग कामं असतील तिथे जाऊन सही केली की बघा मी डॅव्हसमध्ये काय नवीन आणलं, असं होत नाही ना. हे खोटं बोलणं आहे. हे तुम्ही काढलं तर साधारणपणे जी प्रपोज न्यू इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 1,04,496 कोटीची. म्हणजे 33,000 कोटी 33,170 कोटी ह्याच्यातून तुम्ही काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही आता त्यांच्या जॉब्सचा आकडा बघितला, प्रपोज न्यू जॉब्स 1,01,389 जॉब्स त्यांनी प्रपोज केलेले आहेत, नवीन जॉब्स जे काही निर्माण होतील एम्प्लॉयमेंट फिगर्समध्ये. आता ह्या 4 कंपन्या जर तुम्ही ह्याच्यातून काढल्या तर साधारणपणे 76,389 जॉब्स राहतात. त्याच्यातून मी जे वजा केले तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कॅल्क्युलेशन पण देतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. साधारणपणे 25,000 जॉब्स तुम्हाला कमी करायला लागतील, 76,000 जॉब्स राहतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे प्रपोज न्यू FDI आहे त्याच्यात 73,663 असं प्रपोज न्यू FDI 73,663 crores, त्याच्यातून आपण जर कमी केले तर 71,663 crores राहतात. म्हणजे हे तुम्ही जे साईन केलेले MOUs आहेत, जे महाराष्ट्रात साईन केले होते किंवा इथे अप्रूव्ह केलेले, एकदा घोषित केलेले, परत जाऊन तुम्ही तिथे घोषणा केली, मग पुढच्या महिन्यात तुम्ही परत इथे काहीतरी मेक इन महाराष्ट्र करा आणि परत हेच कंपन्यांना तुम्ही वर्क ऑर्डर द्याल, म्हणजे परत तुम्ही हेच दाखवणार का? बरं, ह्याच्यात पण एक कंपनी अशी आहे, न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन, जी साधारणपणे ह्याच्यात माझ्याकडे त्याची नोंद आहे 21 जानेवारी 2019ला न्यू अर्थ टेक एनर्जी नावाची कंपनी होती. त्या कंपनीने नाव बदललं आता आणि झाली न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन. काम तेच, जागा तीच, डिरेक्टर तेच. असं होऊ शकतं का? म्हणजे त्यावेळी 2019ला जी सही केलेली कंपनी होती त्याचं पुढे काय झालं? ह्या सगळ्या प्रश्नांवर मला वाटतं खूप महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात. बरं, आता तुम्ही ज्या बाकीच्या पण ज्या कंपन्या बघितल्या तर हॅथवे, बर्कशायर हॅथवे कंपनी जी आहे त्याच्यासाठी काय काय लिहिलं आहे? रेसिडेन्शियल पार्क, कमर्शियल पार्क, स्मार्ट विलेज इन MMR करणार कुठे? जे ICP आहे, एकदम थ्रिल्ड झाले आमचे उद्योगमंत्री की ICP बरोबर आम्ही करार केला आणि परत स्मार्ट काहीतरी करणार, पण करणार कुठे? त्यांना डिफेन्समध्ये पण जायचं आहे, IT मध्ये पण जायचं आहे, सेमीकंडक्टर हब पण करायचं आहे, नॅनो टेक्नॉलॉजी पण करायचं आहे, सगळंच करायचं आहे. ग्रीनको बरोबर त्यांना संभाजीनगरमध्ये हायड्रोजन जनरेशन आणि सोलार जनरेशन करायचं आहे 2 मेगावॉटचं, ठीक आहे, पण तेवढं करण्यासाठी एम्प्लॉयमेंट किती गरजेचं आहे आणि दाखवले किती? 6,500. असं हे म्हणजे काही ताळमेळच लागत नाही. जे त्यांनी एम्प्लॉयमेंट फिगर्स दाखवलेत, जे त्यांनी काम दाखवलंय किंवा सेक्टर्स दाखवलेत, त्या सेक्टरचा एम्प्लॉयमेंटशी आणि ह्या कंपन्यांशी कुठेही ताळमेळ लागत नाही. आता एक ट्रायटन आहे, त्यांना व्हेकल एन्थुझियास्टसाठी वगैरे काय काय बनवायचं आहे, ठीक आहे, तुम्ही बनवा, पण लोकांना बनवू नका, एवढं माझं स्पष्ट मत आहे.
आणि म्हणून हे जे डॅव्होसची ट्रिप होती, घाईघाईत घटनाबाहेर मुख्यमंत्री आले, दुसऱ्या दिवशी आम्हीच केलेली कामं त्यांचं भूमिपूजनाने उद्घाटन केलं आणि स्वतःचे फोटोज लावलेले. माझं म्हणणं एवढंच आहे की जे मागच्या वेळी देखील आम्ही डॅव्होसला गेलेलो तेव्हा आपल्याला आठवत असेल, सिनार्मास आणि इंडोरामा ह्या 2 कंपन्यांबरोबर आम्ही जो करार केलेला तोच करार ह्यांनी परत एकदा केला आणि घोषित केलं की आम्ही हे आणलं. आत्ताचं जो बघितलं आपण तर 4 दिवसात 40 कोटी खर्च केला. साधारणपणे 20-25 तास इथे थांबले असतील, त्याच्यातून हे जरी 28 तास काम करत असतील 25 तासातून, तरी साधारणपणे तिकडची लोक बिझनेस वर्किंग आवर्स किती असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या त्यांनी कंपन्या सांगितल्या आहेत त्या खरोखर तेवढ्या चांगल्या कंपन्या आहेत का, कुठच्या कंपन्या, त्यांचे बॅकग्राऊंड काय, कुठच्या सेक्टरमध्ये जाणार, काही कॉन्क्रीट न दाखवता ह्यांनी असे करार केलेले आहेत. म्हणजे जर सुट्टीच घ्यायची होती, कारण तुम्ही बघा हे सगळं होत असताना उद्योगमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांसोबत सोडून 1-2 मला वाटतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे ट्विट्स, म्हणजे तिथे जाऊन इकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं. पण त्या 10 दिवस मला वाटतं ते जर्मनीला होते आणि मग डॅव्होसला गेले. 7-8 दिवसाचा त्यांचा दौरा झाला, पण इतर काय त्यांनी दाखवलं, काही दाखवलेलं नाही. हे असं महाराष्ट्राची फसवणूक कधीपर्यंत होत राहणार हा माझा थेट सवाल. आणि म्हणून जसं मी रस्त्यांवर सांगितलं, जसं मी वेदांत फॉक्सकॉनवर सांगितलेलं, तसं मी पुन्हा एकदा चॅलेंज करतोय मुख्यमंत्र्यांना, जे घटना बाहेर, की चला आमने सामने बसूया, प्रेससमोर बसूया आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही त्या 28-29 तासामध्ये डॅव्होसने नक्की काय असं केलं ज्याच्यावर तुम्हाला 40 कोटी खर्च करायला लागला आणि महाराष्ट्रासाठी आपण काय कमवलं. कारण हे आकडे ते खरे आकडे आहेत, अजून आकडे येणार आहेत, अजून काही माहिती आहे, पण ती जसं जसं वेळ गरजेप्रमाणे आम्ही तुमच्यासमोर आणत. आप सवाल पूछे तो करेंगे, इनका सवाल लेते फिर आप पे आते. आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट हीच राहणार आहे की 40 कोटी खर्च 28 तासासाठी योग्य आहे का. दुसरं चार्टर प्लेन वगैरे ठीक आहे, तो त्यांचा विषय झाला, पण लेट पोचणं किती उचित आहे, कारण हे जागतिक दर्जाचा एक कार्यक्रम होता. आपण काय नक्की ग्लोबल इन्व्हेस्टर्सना मेसेज देतोय. तिसरी गोष्ट म्हणजे जे त्यांनी आकडे दाखवलेले आहेत, जॉब्सचे असतील किंवा इन्व्हेस्टमेंटचे असतील किंवा FDIचे असतील, त्या आकड्यातून ज्या आधीच्या डिसेंबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करायला पाहिजेत आणि मग प्रश्न विचारायला पाहिजे, ज्या आता उरतात कंपन्या त्या नक्की कुठे आणि कुठच्या सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करणार हे त्यांनी दाखवावं. आता त्याच्यात FDIचं सर्टिफिकेट आहे का, त्यांनी FDI प्रूफ केलंय का, आता त्या कंपन्या कुठच्या आहेत, आता अर्ध्या कंपन्या त्यांनी कुठचेही देश लावून ठेवलेत. आणि जसं मी सांगितलं, माझा आक्षेप इकडच्या कंपन्यांनी तिथे जाऊन पण करण्यासाठी नाही आहे, पण इथे तुमचे करार झालेत, तुम्ही प्रेसमध्ये घोषित केलेलं आहे, प्रेसमध्ये आलेलं आहे, आणि तरी तुम्ही त्याच कंपन्या तिथे जाऊन दाखवताय. हे कसं होऊ शकतं बरं. ह्याच्यापेक्षा मुद्दा परत एकदा हाच राहतो की चला मी ह्या 4 कंपन्या ह्याच्यातून कमी पण नाही करत, तरी घेतो 1,37,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, तरी एका वेदांता फॉक्सकॉनपेक्षा कमी, जो यांनी गमावला, जे यांनी विधान भवनात घोषित केलेलं, जे यांनी 5 सप्टेंबरला पत्र लिहिलेलं, सगळं होऊन देखील वेदांत फॉक्सकॉन दुसऱ्या राज्यात गेलं. अजूनही वेदांत फॉक्सकॉनचं काम सुरू झाल्याचं कळत नाही आहे. आज मी पुन्हा एकदा त्यांना अपील करतोय की चला वेदांत फॉक्सकॉनचे जे कोणी डिरेक्टर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, महाराष्ट्रात या. मी या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना सांगेन की चला बसा पुन्हा एकदा आणि यांचं काम करून देऊ. आता अंदाज तुम्ही निवडणूक कधी लागेल ह्याच्यावर लावा. कायदेशीर आता ते योग्य ते पुढचे पावलं उचलू. हे कोण आहेत? कोण म्हणाले? आता हे टक्केवारीचं कॅल्क्युलेशन त्यांना जास्ती माहिती असेल, पण मुंबईचं मला जास्ती माहिती आहे. मुंबईला काय लागतं टक्केवारी त्यांच्याकडे असेल, मुंबई मला माहिती आहे. आणि मुंबईत तुम्ही एवढी कामं, मी तुम्हाला चॅलेंज करतो, कारण मुख्यमंत्र्यांचंच उत्तर आहे हाऊसमध्ये की ही जी कामं मार्च 2022 घेतलेली आहेत ती कामं पूर्ण करायलाच पावसाळा सोडून 24 ते 36 महिने लागणार आहेत. मग ही कामं तुम्ही सुरू कधी करणार, संपवणार कधी? आता जानेवारी संपून गेलेलं आहे. आणि परत महत्त्वाचा मुद्दा हाच राहतो की लोकप्रतिनिधी नसताना ही कामं घेणं कितपत योग्य. आदित्य, हिंदी में एक बार पेश कर दीजिए. दाऊस दौरे को लेकर सवाल उठा रहे हैं आप, किस वजह से, क्या कोई कमी रह गई या जो जिस तरह
तरह से सत्ता पक्ष दावे कर रहा है, उसमें किसी प्रकार की गड़बड़ी है? जो आंकड़े दिए जा रहे हैं, जो जॉब की बात कही जा रही है, जिस तरह की इन्वेस्टमेंट की बात बताई जा रही है, उसमें क्या करना है? क्योंकि मुख्यमंत्री जी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नाम लेकर कह रहे हैं कि उनके नाम पे दम पर हजारों करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में मिला है। आपने एक जो सवाल पूछा है कि डावोस के दावों पे, अभी यही बात सामने आ रही है कि लगभग 4 दिन का ये पूरा प्रोग्राम था। जो डावोस होता है वो वर्ल्ड इकोनॉमिक फोरम का जो प्रोग्राम होता है वो काफ़ी महत्वपूर्ण रहता है हर एक राज्य के लिए, क्योंकि जो इन्वेस्टमेंट हमारे देश में आती है कहीं पे भी जाए देश के लिए काफ़ी महत्वपूर्ण रहती है। वहाँ खुद पीएम साहब जो गवर्नमेंट ऑफ इंडिया है वो सारे लोग रहते हैं। हम भी पिछले समय गए थे। लगभग अगर आप देखें तो महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, कर्नाटका, फिर यूपी वगैरह सारे राज्य वहाँ रहते हैं। लेकिन इस बार जो हमने देखा वो कुछ अलग था। 4 दिनों के प्रोग्राम में लगभग 40 करोड़ खर्चे गए। अभी ये 40 करोड़ किस पे खर्चे गए, कैसे, क्यों खर्चे गए, कहाँ इस्तेमाल हुआ ये पैसों का, 35 से लेकर 40 करोड़, ये अभी तक कहीं पे क्लियर नहीं हो रहा है। अगर दूसरी बात अगर आप देखें तो जो सीएम साहब है, जो इलीगल सीएम है, जो अनकॉन्स्टिट्यूशनल सीएम है, जो अभी कई दिनों में डिस्क्वालीफाई होने वाले हैं, वो गए चार्टर प्लेन लेके। मेरा आरोप चार्टर प्लेन पे नहीं है। कोई तकलीफ नहीं मुझे कि आप चार्टर प्लेन लेके जाए, बोट लेके जाए, तैरते जाए, कैसे भी जाए, लेकिन वहाँ जाने पर कोई आदमी अगर कोई खास विमान से जाता है, स्पेशल प्लेन से जाता है, तो वहाँ समय पे पहुँचना ज़रूरी होता है कि लेट पहुँचने के लिए आप चार्टर प्लेन का इस्तेमाल करते हो। यह तो कमर्शियल प्लेन लीजिए, क्योंकि ये सारा जो खर्चा है चार्टर प्लेन का, लगभग 2.5 करोड़ का जो खर्चा है, कमर्शियल प्लेन से आपको 30-35 लाख में आप पहुँच जाते थे। ये कोई ऐसी जगह नहीं है कि कोई दूसरा पहुँच नहीं सकता है, कि पूरी दुनिया वहाँ आती है कमर्शियल प्लेन से, तो आपको तकलीफ थी, चलो नो प्रॉब्लम, आप गए चार्टर प्लेन से। लेकिन उसके बाद 16 तारीख को शाम को पहुँचे मुख्यमंत्री साहब, शाम को कोई 1-2 मीटिंग्स करें, और उसके बाद अगर आप देखें तो 17 तारीख को शाम को निकल आए। निकलने के बाद मुंबई पहुँचे और दूसरे दिन जो हमने किए हुए काम थे उस पर उन्होंने दावे लगाए और खुद के फोटोज लगाए हैं। आपत्ति इस बात की नहीं कि हमने किए हुए कामों पे उनके खुद के फोटोज लगे, आपत्ति इस बात की नहीं है कि वो एक दिन के लिए रुके, आपत्ति इसी बात की है कि अगर महाराष्ट्र के 40 करोड़ वहाँ खर्चे जा रहे हैं तो फिर मुख्यमंत्री को कोई सीरियसनेस नहीं है कि वहाँ 4 दिन रह के जो काम होता है महाराष्ट्र का, जो आवाज़ होती है महाराष्ट्र की, जो अपने इन्वेस्टमेंट्स होते हैं, उस पर कोई सीरियस चर्चा, कुछ विचार विमर्श किया जाए। और यही बात रहती है कि ऐसे नॉन सीरियस कार्यक्रमों पे कितना खर्चा हम करें। वहाँ पे क्या विला वगैरह भी बुक किया था, इस तरह की भी? नहीं, देखिए इस पे मैं नहीं जाऊँगा, क्योंकि वहाँ जो रहने की बात होती है वो काफ़ी जटिल होती है, क्योंकि हर कोई हेड ऑफ स्टेट आते रहता है और रहता है, तो रूम्स मिलना काफ़ी जटिल होता है। तो मेरा आरोप अगर आप देखें तो पर्सनल आरोप नहीं है, मेरा आरोप कोई नीचे आरोप नहीं है, मेरे आरोप नहीं है, मेरे सवाल है कि 40 करोड़ 4 दिन, और फिर जो आपने काम किया है उसमें 2-4 तो बोगस कंपनी लग रही है, कंपनी भी सही हो, तो फिर जो 4 कंपनियां जिन्होंने 13 दिसंबर 2022 को आपके साथ MOU किया था, अभी वापस उनको रिपीट क्यों किया? यानी आप आंकड़े जो बता रहे हो वो झूठ बता रहे हो। मला वाटतं त्याच्यावर मी लवकरच बोलेन, पण आज हे 2 महत्त्वाचे विषय राहतील, कारण नाही तर विषय राजकारणाकडे जाईल। आपण बघत असाल की ज्या आम्ही विषयांना हात घालतोय कुठेही राजकारण मी आणलेलं नाही आहे। राज्यपालांवर बोलणारच आहोत, कारण ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत। मला वाटतं त्यांनी आता काल निघून जायचं स्वतःहून एक विनंती स्वतः प्रधानमंत्री महोदयांना केलेली आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच राहते की हे जे डायव्होर्सचं प्रकरण आहे हे कुठेही राजकीय नाही आहे। बघा, मी अजूनही कुठच्या पक्षाचा नाव घेतलेलं नाही, कुठेही पर्सनल आरोप केलेला नाही, पण एवढंच महत्त्वाचं आहे की माझ्या राज्याचे जर 35 ते 40 कोटी 4 दिवसावर खर्च होत असतील, त्याचा मग आउटपुट काय त्या कार्यक्रमाचं? एक सवाल और है। राज्यपाल ने मुक्त करने की, मतलब महाराष्ट्र से बतौर राज्यपाल अपनी विदाई चाहते हैं, सब उन्हें इच्छा व्यक्त की है, उस पर आपका क्या कहना है? दूसरा, कल बाला साहेब के तैलचित्र का अनावरण था, आपके परिवार की तरफ से कोई पहुंचा नहीं, उसको लेकर हर पक्ष का अपना अपना कहना है, आपका क्या कहना है? आपके परिवार की तरफ उस पर क्या बयान है? मैं यही कहूँगा कि जो मेरे दादाजी मुझसे अपेक्षित करते रहेंगे आज भी कि महाराष्ट्र के सवाल उठाए, तो वही मैं आज करूँगा। आज किसी दूसरे विषय को हाथ नहीं लगाऊंगा, यही बात करूँगा जो रास्ते की है और जो डायव्होर्स की है। देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संजय पांडे यांना देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं टार्गेट दिलं होतं, अशा पद्धतीचं हे मी तर पहिले आपल्याकडून ऐकतो।
पण तरी महत्वाचा विषय हाच आहे की रस्ता डायव्हर्सकडे जातो आणि त्याच्यावरच बोलणार आहे. आदित्य जी, आपने जो यहाँ मुंबई के रास्तों की बात की, आदित्य जी कोणी करत काय होते, कारण इतर लोक तर झोपलेले होते. एक लेफ्ट राईट करूया. डावोस हमेशा इंटरनेशनल प्लेटफॉर्म होता है, यानी कि आपके कहने की डावोस को इम्पोर्टेंस ना देकर मुंबई मेट्रो प्रोजेक्ट को इनॉग्रेशन दिए महाराष्ट्र सीएम ने, सारे डावोस के प्रोग्राम शेड्यूल दो छोड़ के यहाँ पे सिर्फ इनॉग्रेशन किया है. मुझे लगता है दोनों को उन्होंने जस्टिस नहीं दिया, क्योंकि अगर आप देखें तो पहली बात यही रहती है कि डावोस में इंडियन प्रेजेंस काफ़ी बड़ा था. पिछले साल भी बड़ा था, इस साल भी बड़ा था, और मैं यही कहते आ रहा हूँ कि हर एक राज्य ने उधर जाना चाहिए, उधर अपने पवेलियन लगाने चाहिए. अगर मैं देखूँ तो तेलंगाना का काफ़ी बड़ा पवेलियन रहता है, आंध्र का रहता है, तमिलनाडु का इस बार काफ़ी बड़ा था, महाराष्ट्र ने अच्छी कामगिरी पिछले समय भी की थी, इस बार पवेलियन काफ़ी बड़ा था. लेकिन काम कितना हुआ है मुझे पता नहीं, क्योंकि जो आंकड़े हैं वो ये सरासर बताते हैं कि ये साफ झूठ है. दूसरी बात यही रहती है कि जो अगले दिन उन्होंने आके जो भी कुछ क्लेम किया है, रास्तों का घोटाला तो मैंने लोगों सामने लाया है. दूसरी बात जो उन्होंने करी है एसटीपी की, टेंडर्स कब थे, वर्क ऑर्डर्स कब दी गई, भूमि पूजन कब हो रहा है, 6 महीने के बाद, यही उनका सीरियसनेस है. ये सारी बातें लोगों के सामने है, लोगों के बीच में है, लोगों को पता है कि झूठ बोलने में ये लोग माहिर है. इसी क्वेश्चन से रिलेटेड त्यांच्यासाठी आम्ही नवीन नेहरू झालो होतो, जे काय झालं ते आमच्यावरच टाकतात. त्यांनी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी त्यांच्यावर आता बोलणार नाही, त्यांना सोडून देतो. यापूर्वी आपण देखील केला होता, तेव्हा नेमका किती खर्च आला होता, आणि आपण जर या मुख्यमंत्र्यांना कोणते इनपुट भेटत नसतील तर आपण यांना तेव्हा कोणकोणते इनपुट होते, कोणकोणते प्रकल्प आलेले. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय, मागच्या वेळेसारखा कंटाळणार नसेल तर विचारतो. आता खर्च तुम्ही शोधात आणि आम्हाला माहीत नाही, पण मी जे विचारलंय की 10 कोटी पर डे जर खर्च येत असेल तर एका व्यक्तीने तिथे नुसतं 28 तास थांबणं हे योग्य आहे का? मग तुम्ही तेवढाच वेळ का नाही केलं, 2च दिवस का नाही पवेलियन रेंट केलं, की 2च दिवस जे काही काम करायचं होतं ते का नाही केलं? 20 कोटीत झालं असतं. चार्टर घेऊन तुम्ही उशिरा पोहोचलात, आम्ही चार्टर घेऊन नव्हतो गेलो, आम्ही रेग्युलर विमानाने गेलेलो. तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं तर पहिल्या दिवशी आमची मीटिंग सकाळी 10 वाजता सुरू झाली, 8-8:30 वाजता आमचं पवेलियन उद्घाटन झालं आपलं महाराष्ट्राचं. पहिली मीटिंग होती संटुरी मीटिंग, संटुरी ग्लोबल बरोबर. दुसरी होती MOU सायनिंग विथ ग्लोबल प्लॅस्टिक ॲक्शन पार्टनरशिप. तिसरी मीटिंग होती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री महोदयांबरोबर. चौथी होती UPL बरोबर. 5वी होती ग्रीनको. 6वी होती मीटिंग विथ UAE मिनिस्टर फॉर एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज मिसेस मरियम मोहम्मद सईद अल मेहरी. मग जेमिनाय कॉर्पोरेशन बरोबर मीटिंग झाली, BCG बरोबर मीटिंग झाली, HCL बरोबर मीटिंग झाली. मेटाचं रिसेप्शन होतं, जिथे मी त्यांना दाखवलं निक क्लेग, जे ब्रिटनचे डेप्युटी पंतप्रधान राहिलेले आहेत 2010 ते 15च्या मध्ये. त्यांना मी तिथे दाखवलं की आपण मुंबईमध्ये BMCच्या मार्फत गेल्या जानेवारीमध्ये व्हॉट्सॲपवर चॅटबॉटवर BMCच्या 80 सर्व्हिसेस कशा आणल्या, ते पण बघून थक्क होते की हे व्हॉट्सॲप आणि मेटाच्या मार्फत इथे काम चांगलं चालू आहे. आता मला वाटतं ते बंद झालं असेल. मग वेलकम रिसेप्शन होतं, क्लॉस शॉप जे तिकडचे CEO आहेत आणि त्यांच्यासोबत बाकीचा मॅनेजिंग बोर्ड होता. दुसऱ्या दिवशी माझी मीटिंग ऑलिव्हियर श्रॉबबरोबर होती, जे त्यांचे पुढचे हे आहेत. मग रियूज इम्पेरेटिव्हवर चर्चा होती. नायजेल टॉपिंग बरोबर मीटिंग होती. मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट नेदरलँड्स बरोबर बायलॅटरल झाली. मग फोरम इनिशिएटिव्ह ब्रीफिंग होतं ग्लोबल प्लास्टिक अलायन्सवर, जिथे मी काँग्रेस सेंटरमध्ये दुसऱ्यांदा भाषण दिलं. वॉयजर स्पेसबरोबर मीटिंग झाली. मीटिंग विथ KTR म्हणजे जे तेलंगणाचे आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. MOU सायनिंगसाठी आम्ही 2 तास काढून ठेवले, त्याच्यात अनेक MOU साईन झाले. मग युनिलिव्हर बरोबर झाली. एम्ब्रेसिंग क्लायमेट ॲक्शन, त्याच्यात मी परत तिसऱ्यांदा बोललो. लुलू ग्रुप बरोबर मला वाटतं मीटिंग झाली. तिसऱ्या दिवशी आर्सेलर मित्तल बरोबर झाली. DP वर्ल्ड बरोबर झाली. लंच विथ गुगल तिथे झालं. त्याच्यानंतर CPP इन्व्हेस्टमेंट मीटिंग झाली. मग मॅक्स ग्रुप बरोबर जे शिपिंगमध्ये मोठे आहेत त्यांच्याबरोबर झाली. अमराजा बरोबर झाली. बैजूस बरोबर झाली. महाराष्ट्र प्रेस ब्रीफिंग होतं आणि मग परत रोष बरोबर झाली आणि अजून 1-2 त्याच्यानंतर बैठका झाल्या. हेच महत्त्वाचं आहे की हे जसं मी शेड्यूल दाखवू शकतो 3 दिवसाचं आमचं, तसं हे दाखवू शकतात आणि किती मीटिंग झाल्या. सॉरी 1 मिनटं, मला आठवतं अक्षरशः हे आठवतं मला की देसाई साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, मी असेल किंवा आमची टीम पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही तयारीला लागायचो. 8 वाजता पहिली मीटिंग झाल्यानंतर रात्री मीटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळी टीम बसायची आणि आज काय काय झालं, दुसऱ्या दिवशी कोणाबरोबर कोणी काय बोलायचं, कोण कुठे बसायला पाहिजे, देसाई साहेबांच्या मीटिंग्स कुठच्या आहेत, माझ्या कुठच्या आहेत, नितीन राऊत साहेबांच्या कुठच्या आहेत, ह्या सगळ्याची चर्चा व्हायची आणि मगच दिवस आमचा संपायचा.
घाई गडबडीत हे झालं नाही, कारण डॅबॉस हे केवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे मला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर दिसतं, कारण काय झालं आहे, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथे, म्हणजे उद्योगमंत्र्यांना वेगळीच गाडी पाहिजे वगैरे, ह्या गोष्टीत आम्ही गेलोच नाही. तिथे जर तुम्ही त्या रस्त्यावर चाललात डॅबॉसच्या, तर मोठ्या मोठ्या उद्योजकांना किंवा मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांना तुम्ही चालता चालता भेटू शकता. हे असं झालं का? म्हणजे तुम्ही 2 दिवस तरी 48 तास तरी नीट या डॅबॉसला द्यायला पाहिजे होते. अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री भेटतात, केंद्रीय मंत्री भेटतात, त्यांच्याबरोबर वेगळ्या एका वातावरणात चर्चा होते. इथे वातावरण राजकीय असतं, तिथे एक वेगळ्या वातावरणात चर्चा होते. जसं मागच्या वेळी मला आठवतं पियुष गोयलजी होते, त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली की महाराष्ट्र किती इन्व्हेस्टमेंट आणतोय. आम्ही तेलंगणाच्या पॅव्हिलियनमध्ये गेलो की कुठचं काय तिथे इन्व्हेस्टमेंट येते, इथे काय आली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा करू शकलो. सोबत 20,000 कोटींचा करार झालेला, मात्र इंटरनेटवर त्यांचं भांडवल आहे ते 3,000 कोटींचं आहे. शक्य आहे 3,000 कोटींचं भांडवल असलेली कंपनी 3,000 की 3 कोटी आहे? 3 कोटी 3,000 कोटी समजी चेक करा, शक्य आहे, गुगल करा आणि चेक करा. पण एकच आहे माझा प्रश्न, परत त्यांच्यावर माझा आरोप नाही, त्यांच्यावर मी कुठचंही हे नाही करत आहे, हेतुवाक्य नाही, पण एकच माझं महत्त्वाचं गोष्ट आहे की ज्या कंपनीनी 2019मध्ये 21 जानेवारी 2019मध्ये वेगळ्या नावाखालती 14,500 कोटीचं जर MOU केलं असेल, तीच कंपनी त्याच जागी तेच टेक्नॉलॉजी घेऊन परत 20,000 कोटीची का करते? जब आपकी टीम गई थी, आपकी सरकार की दौर में क्या खर्च हुआ था? नाही तो काढा ना, आता मी उद्या परवाकडे काढतो. क्या क्या अचीवमेंट था, कौन कौन सी कंपनियों से, कितनी कंपनियों से MOU साइन हुआ था और कितना खर्च हुआ था? खर्च अगर आप देखें तो मैं भी कल उसको जाहिर करूंगा, मुझे भी RTI डालना पड़ेगा, लेकिन यही है कि इतना तो शायद ही नहीं हुआ क्योंकि इतना हमने कुछ लैविश किया नहीं. यही बात रहती है कि खर्चा जो भी हो, और मैं पहली बात से यही बात कर रहा हूँ, पहले शब्द से, कि खर्चा उस पर कोई आपत्ति नहीं है. मेरी आपत्ति इसी बात पे है कि इतना खर्चा हो के, क्योंकि इस बार बड़ा शानदार पवेलियन था, अच्छी बात है, वहाँ रशियन कुछ कल पिछले समय हाउस था, इसलिए बार महाराष्ट्र इस बार हाउस था, कोई आपत्ति नहीं. लेकिन जाने के बाद उस पवेलियन का इस्तेमाल क्यों किया, कैसे किया, कब तक किया, कितने घंटों के लिए किया, उससे आउटपुट क्या है? जैसे मैंने अभी मेरा आउटपुट बताया हमारी मीटिंग्स का, वो आउटपुट बता सकते हैं क्या? जो उनका आउटपुट है उनकी तो पूरी एनालिसिस हमने अभी करी है. 4 कंपनियां तो इधर की जो इधर साइन हुई थी वो रिपीट उधर की आहे उन्होंने. तो जसं मी सांगितलं की खर्च किती असला, पहिल्या दिवसापासून मी हे बोलतोय की खर्चापेक्षा महत्त्वाचं आहे, कारण मोठं पॅव्हिलियन वगैरे असेल, पण खर्च दाखवणार कसं? एक कारण तुम्ही तिथे 28 तासच होतात, हे काल उद्योगमंत्री स्वतः बोललेत, मुख्यमंत्री 28 तास होते. मग 28 तासात किती बैठका झाल्या, त्या 40 कोटीचा वापर कसा झाला, ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आणि म्हटलं जातं की जे प्रलंबित विषय महाराष्ट्र, ते स्वतःसाठी गेलं, ते प्रलंबित विषय वगैरे नाही, कॅबिनेटचा विस्तार होणार नाही, ते स्वतःसाठीच जातात. पुणे उपचुनाव लढेगी क्या सर शिवसेना? पुणे उपचुनाव आज तो ये विषय, पुणे डैवोस में कहाँ आता है? पुणे डैवोस, मैं तो हर हफ्ते आता हूँ, आप पहली बार देख रहे हो. आज एनसीपी का बयान आ गया. उनके आरोपों को मैं ज़्यादा भाव नहीं देता, क्योंकि उनको शायद पता नहीं होगा, उनका जो उनकी स्टडी काफ़ी वीक है. थोड़ी स्टडी करके और बात करें, अगर हमारी MCAP देखें, अगर हमारी पॉलिसीज़ देखें तो उनको पता चलेगा. लेकिन एक बात अच्छी है कि वो काफ़ी सारे विषयों में मुझसे सुर मिला रहे हैं. रेसकोर्स के बारे में उनका भी आरोप था कि बिल्डरों के हाथों में जा रहा है, जो मैंने कहा. ये भी विषय अगर आप देखें तो पिछले 2 महीनों से मैं ट्वीट कर रहा हूँ मुंबई के AQA के बारे में, और महाराष्ट्र को पर्यावरण मंत्री नहीं है, ये भी मैं ट्वीट कर रहा हूँ. पहली बार उन्होंने मुझसे सुर मिलाया, अच्छा है, सुर में सुर मिले तो. हम यही सोच रहे हैं, उनसे भी बात हो रही है. लेकिन एक बात महत्वपूर्ण यह है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के कई इलाकों में अब भी कुछ यात्राएं निकल रही है, कुछ जागरण यात्रा वगैरह ऐसे कुछ निकल रही है. लेकिन ये सरकार किसकी है? ये खुद को तो हिंदुत्ववादी कहते हैं. अगर हमारे टाइम में सेफ थे तो अभी हम सेफ कैसे हुए? और असली मसला यही रहता है कि जो कश्मीरी पंडितों के अभी हाल चल रहे हैं, अगर आप देखें तो वहाँ प्रोटेस्ट करते बैठे हुए हैं, लगभग 6 महीनों से बैठे हुए हैं. प्रियंका जी जाके आई, संजय राउत साहब जाके आए, अभी परसों राहुल जी भी मिलके, राहुल गांधी जी. लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया से कोई भी अभी गया नहीं वहाँ, उनकी बात सुनी नहीं. तो ये एक अहम मुद्दा रहता है. आदित्य जी, सवाल है, पिछले 2 महीने में लगभग 300 ऐसे मोर्चे अलग अलग जिले में निकाले गए. क्या इसके पीछे कोई छुपी हुई एक कह सकते हैं कि राजनीति है जिसको कोशिश की जा रही है? नहीं, शायद उनको भी इस सरकार की चिंता है कि ये सरकार किसकी है.
थांबा, पहिलं तर डायव्हर्सच्या दौऱ्यावर बोलूया. मला वाटतं ज्या व्यक्तींनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला ढकलून पळाले त्यांनी काही बोलण्याची गरज नाही, त्यांच्यावर मी बोलू पण इच्छित नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज दोन विषय जे मी आज परत प्रामुख्याने आपल्या समोर मांडू इच्छितो. एक म्हणजे जो रस्त्याचा घोटाळा झाला, आम्ही बोलल्यानंतर 450 कोटी वाचले, पण तो घोटाळा तसाच आहे कारण जे काही एस्केलेटेड प्राईस आहे आणि जे आर्बिटरीली आता कॉन्ट्रॅक्ट्स दिलेत युनिलॅटरली, त्याच्यावर आम्ही सरकार बनताच चौकशी करू आणि जी काही कारवाई ती करू. तसंच जी काही कायदेशीर आता कारवाई करणं गरजेचं आहे त्याच्यावर आम्ही पुढचा विचार करू. दुसरं म्हणजे डायव्हर्समध्ये जे मी सांगितलं 40 कोटीचा खर्च झाला, साधारणपणे 35 ते 40 कोटी, 7.5 कोटी ते 10 कोटी पर डे खर्च होऊनही मुख्यमंत्री स्वतः 28 तास तिथे राहतात आणि 4 कंपन्या ज्यांनी 13 डिसेंबरला तिथे साधारणपणे घोषित केलेलं ते पुन्हा एकदा तिथे दाखवतात. ते खर्चाला एवढं योग्य आहे का तिथे जाऊन नॉन सिरियस काम करणं. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे